लगेचच सुरू करूया. वेळ न दवडता, कारण वेळेचं गणित आपल्याला ही थोडंसं सांभाळावं लागणार आहे. पुढील गोविंदा पदक बघा, दहीहंडी या खेळाला आतून जपणारं गोविंदा पदक आहे. हे गोविंदा पदक हरणं जिंकणं किंवा आम्हाला एवढंच थर येतात तेवढेच थर येतात माहीत नाही. त्यांना जरी झोपेतून उठून म्हटलं तुम्हाला 5 एक्के सरळ लावायचे ते लावायला उभे राहतात. जमिनीवरून म्हटले 5 एक्के लावायचे ते लावायला तयार आहेत. तयारी आहे की नाही बघित नाहीत, पण यांच्या त्या साहसाला खरोखर दाद द्यावी ती कमी आहे. आणि म्हणून जो द डायन जगत्रामध्ये स्वागत करूयात शेजारील संघाचं, म्हणजेच काय डोंगरपाडा मित्र मंडळ. जो द डायन जगत्रामध्ये स्वागत करूयात या पथकाचं. डोंगरपाडा मित्र मंडळ या क्षितिजोत्सवामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये वीराचा उठणार नवा स्वर. क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर, वसई वीराचा उठणार नवा स्वर. क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर, वसई वीराचा उठणार नवा स्वर. थँक्यू डोंगरपाडा मित्र मंडळ आणि संपूर्ण त्यांच्या या पथकाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या या 6 थरांच्या सादरीकरणासाठी सरळ घेऊन जाते रेफरींकडे, जे तुम्हाला नियमांची माहिती करून देतील. ओव्हर टू रेफरी. हॅलो हॅलो. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. एक प्रतिनिधी, तुमचा प्रतिनिधी इकडे येऊ द्या. तुम्हीच या. हॅलो हॅलो हॅलो. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कमाल वेग आणि चपळाई
डोंगरपाडा मित्रमंडळ आपल्याला बघायला मिळते. हो हो, अति सुंदर. क्या बात है. दॅट इज कॉल्ड डोंगरपाडा. अतिशय वेगाने चपळाईने हे थर डोंगरपाडा मित्रमंडळ यांनी रचले. सलामी दिली, परंतु आता पंचांच्या नजरेतून बघणार आहोत की ही सलामी किती अचूक होती ते. दुसऱ्या अटेम्प्ट साठी सज्ज व्हायचंय. पंचांच्या या निर्णयानंतर लगेचच दुसरा अटेम्प्ट आपल्याला करायचा आहे. हॅलो. ऐकूया निकाल. पण पुन्हा एक ट्विस्ट ट्विस्ट आहे वाट बघण्याचा. सर्वात अडचणीचा क्षण कोणता असेल तर रेफरीनी सांगितल्यानंतर पुन्हा एकदा टेक्निकल टीम बरोबर चेक करणं आणि नाही, त्याच्या आणि बरं ते चेक करणं गरजेचं आहे, कारण आपली निकाल आपले पंच कुठलीही तडजोड करू इच्छित नाही, त्यामुळे पडताळणी करणं हे क्रमप्राप्त आहे. तेवढं पेशन्स ठेवता आलं पाहिजे. श्वास गळ्यात येऊन अडकतो ज्या वेळेला हो. चेक करत असताना त्याचा निर्णय यायचं बाकी असतं. लेट्स सी काय घडतंय. खूप चांगले थर रचण्याचा प्रयत्न डोंगरपाडा मित्रमंडळ केलाय, पण शेवटी ते थर रचत असताना काय कुठे एरर आलाय का, कुठे पॅनल्टी आली आहे का, किती सेकंदात आलं तो हा नंतरचा पार्ट. बट एकदा चेक करून आपल्यापर्यंत निर्णय जरूर येईल. नक्कीच. काटेकी टक्कर जसं आपण म्हणतो, जसं सेकंदाची ही टक्कर आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास की एक फाऊल म्हणजे एक सेकंद. एक सेकंद हा तुमच्या एका पॅनल्टीला म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एक पॅनल्टी लागते त्यावेळेला एक सेकंद वाढतो. पण दहीहंडी असं कॉम्पिटिशन किंवा अशी स्पर्धा आहे किंवा याच्यामध्ये ज्या वेळेला स्पर्धा खेळवली जाते त्यावेळेला मिली सेकंदावरती विजय होताना अनेक संघाला आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मिली सेकंदाची किंमत दहीहंडीमध्ये असते. सेकंदापेक्षा जास्त मिली सेकंदाला किंमत आहे. सो पाहूयात रेफली आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचवतात. तसं आपल्या वसई विरारकरांना सेकंद मिनिटांचं फार महत्व आहे. लोकल ट्रेन पकडताना या मिनिटांनाच आपल्याला धरावं लागतं. म्हणजेच तुम्ही लोकल ट्रेन पकडताना जितकी सकाळी काळजी करता म्हणजे जितक्या काळजीने जाता त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला हे थर लावून उतरवत असताना अगदी अगदी प्रश्नच नाही, घ्यायची आहे. प्रश्नच नाही. एक गोष्ट मात्र मनीष पक्की आहे. जसं आपण या ट्रायल्स बघतोय, आज सगळ्या ट्रायल्स होणार आहेत. त्या 52 टीम्स मधून काही टीम्स पुढे येणार आहेत, त्यांना 30 तारखेचं तिकीट मिळणार आहे. पण त्या सगळ्यांवरती नजरा कोणाच्या आहेत. ही सगळी जी नावं दिसत आहेत
आता सकाळपासून तुम्ही जर का डाव्यानं उजव्या बाजूला बघाल तर ते बॅनर्स आहेत त्याच्यावरती नाव आहेत वेस्टर्न वॉरियर्स, HLA अव्हेंजर्स, तुलिंज टायटन्स, नारंगी फाल्कन 888, नवगर माणिकपूर डिफेंडर. हा निखिल निळेगाव फाउंडेशनचा वॉरियर्स. वेगळा पार्ट राहिला तर नारंगी फाल्कन 888, डोंगरपाडा रॉयल्स, वेस्टर्न वॉरियर्स, हे साईनाथ टायगर्स, बेसिन नाईट्स, विकास 0700 विराटनगर. मेनी ऑफ टीम्स नजर ठेवून आहेत की आम्हाला हे पदक मिळावं, यांची संघमार्के करायला आम्हाला आवडेल. आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी निकी फाउंडेशनचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. निकी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मागील वर्षी महिलांचे संघ खेळवत होते, या वर्षी सुद्धा त्यांचा सहभाग आहे. या बघूया पाहुयात काय रिझल्ट पंचांचा काय निर्णय आहे. हॅलो हॅलो हॅलो. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी पॉइंट. क्या बात है. डोंगरपाडा बोलते. पण किंतु परंतु विजय झालेला नाहीये कारण सेकंड अटेम्प्ट बाकी आहे. सज्ज व्हायचंय. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. या सेकंड अटेम्प्ट साठी वेळेचं बंधन नाहीये त्यामुळे सावकाश सांभाळून आपल्याला आपले थर रचायचे आहेत. सहा तीन. थरांचा 381चा अटेम्प्ट आहे 3 एक्के. जो तुमच्या पहिल्या अटेम्प्टला न्याय देईल किंवा गृहीत धरवेल. सावकाश सावकाश सावकाश. क्या बात है, क्या बात है. कडक कडक. सावकाश उतरायचं आहे. कोणतंही बंधन नाहीये. सावकाश उतरा. सावकाश उतरा. अगदी सावकाश झालेलं आहे. थोड्यामध्ये. हो, क्या बात है. क्या बात आहे. आता तरी टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संयमासाठी, या जिद्दीसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सावकाश. 5 मिनिट. पाचव्या थरावरती मनीष जे काही दृश्य दिसलंय ते अविश्वसनीय. पाय अद्भुत आहे. डगमगले होते पण चित्त थाऱ्यावर होतं. विजयोत्सव आहे आणि विजयोत्सवामध्ये तुम्हाला या प्रकारचे ज्या प्रकारचे सण दिसणार. पहिल्यांदा डोंगरपाड्यात दाखवलंय. काय जबरदस्त आहे. डीजे हॅलो. जल्लोष बाकी आहे कारण निर्णय अजून यायचा आहे. अटेम्प्ट सक्सेसफुल. कोच आणि कॅप्टन आणि टॉपर. डीजे कोच कॅप्टन आणि टॉपर लगेच स्टेजवर यायचे. लगेच कोच कॅप्टन टॉपर.